वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदं नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध अधिकार आमचा सुरू आहे। आणि प्रश्न सुरू होता, जीवाला देह आहे का, जीव आहारक आहे का? उत्तर दोन पद्धतींनी दिलं। निश्चयने म्हणणार आहे की आत्म्याला देह नाही। व्यवहारण्याची भूमिका अशी असणार आहे की जीव हा संसार अवस्थेमध्ये देह धारण करतो, आहारक आहे, तो कर्म आणि नो कर्माचं ग्रहण करतो। जी विवक्षा ज्या वेळेला जिथे जशी असेल तशी आम्हाला बघायची आहे। पण या ठिकाणी हा ग्रंथ आमचा समयसार असल्यामुळे आणि निश्चय नयाची प्रधानता असल्यामुळे व्यवहार नयानी जे कथन केलेलं आहे त्याला नाकारण्याचं, त्याचा निषेध करण्याचं कार्य निश्चय नयानी केलेलं आहे। आचार्य कुंद भगवान म्हणणार आहे की आत्म्याला देह नाही। निश्चय नय हेच प्रतिपादन करणार आहे। नाही तर देहासंबंधी असलेले सोपस्कार, त्यांची नग्नता, त्यांचे महाव्रतादी उपवास आदी, हे सगळं हे निश्चयाने मोक्ष मार्ग असत नाही। हे केवळ बाह्य त्या ठिकाणी क्रिया म्हटल्या गेलेल्या आहे, परंतु अंतरंगामध्ये असलेला जो निश्चयने प्रधान असा भाव आहे, हा वास्तविकतः मोक्ष मार्ग असणार आहे। अनेक तऱ्हेचे पाषंडी वेश धारण केले आणि जर तो पाषंडी वेश म्हणजे जर मुक्तीचा मार्ग आहे असे जर ते मानत असतील तर आचार्य सांगतात याची व्याप्ती मुक्तीशी बसू शकत नाही। मुक्ती म्हणजे जीवाची आत्यंतिक शुद्ध परिणती। जर ती आत्यंतिक शुद्ध परिणती आहे तर त्याचं कारणही परिणामच असायला पाहिजे। परद्रव्याचा भाव हे कधीही आत्म्याच्या मुक्तीचं कारण बनणार नाही। परद्रव्यामध्ये काय आहे, देहाचं कशा प्रकारचं परिणमन आहे, हे मुक्तीसाठी नियामक कारण नाही। बाह्यतः महाव्रतांचं पालन त्याच्या जीवनात निश्चितपणे होणार आहे। दिगंबर वेश त्याचा निश्चितपणे घ्यावा लागणार आहे। घ्यावा लागणार आहे म्हणजे ती दशा त्याची होणारच आहे। पण त्यामुळे मुक्ती मिळेल असं नाही। मुक्ती तर त्याचा संबंध तर जीवाच्या परिणामांशी आहे। जीव जितका जितका आत्मस्वरूपामध्ये शुद्धोपयोगात तल्लीन होईल, जितक्या जितक्या कर्मांच्या अभावात याची विशुद्धता प्रगट होत जाईल, त्या त्या प्रमाणामध्ये हा मुक्ती मार्ग याच्या जीवनात अवतरित होणार आहे। आणि हा जो काही ममत्व भाव आहे, देहाश्रित ममत्व भाव, परद्रव्यांविषयीचा ममत्व भाव, हा जीवनातून विराम पावणार आहे। अशा तऱ्हेने या गाथा आम्ही काल बघितलेल्या होत्या। आणि म्हणून या ठिकाणी आता या पुढच्या कलशामध्ये आचार्य सांगतात की दर्शन, ज्ञान आणि चारित्र्याचीच एकमेव आराधना करायला पाहिजे, कारण हेच परमार्थ तत्व आहे, निज तत्व आहे। आणि या निज तत्वाची सदैव आराधना जीवनात असायला हवी। 239 नंबरचा कलश। दर्शन ज्ञान चारित्र
त्रयात्मा तत्वमात्मनः एक एव सदा सेव्यो मोक्ष मार्गो मुमुक्षुणा. ज्या अर्थी दर्शन ज्ञान चारित्र त्रयरूप आत्म्याचे परमार्थ तत्व आहे, त्या अर्थी मुमुक्षु जीवांना हाच एक मोक्ष मार्ग निरंतर सेवन करण्या योग्य आहे. ज्या ठिकाणी दर्शन ज्ञान चारित्राची एकता आहे. आम्ही तत्वार्थ सूत्रातही सूत्र वाचतो, सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग. हो, एक वचन ठेवलेलं आहे त्या ठिकाणी मार्ग म्हणत असताना. दर्शन एक मार्ग, ज्ञान एक मार्ग, चारित्र्य एक मार्ग असं नाही, 3 मार्ग नाही आहे. परंतु कधी कधी आमच्याही मनात संभ्रम येतो. काही आचार्यांच्या कथनामध्ये जेव्हा आम्ही तशा प्रकारे नयसंगती लावत नाही, तेव्हा आम्हाला वाटतं की मोक्ष मार्ग पण 2 प्रकारचा आहे की काय. जसं नेमिचंद्र आचार्यांनी द्रव्य संग्रहात सांगताना सांगितलं की दुविहंपी मोक्ष हेऊन झाणे पाऊ नदी जम मुनी नियमा तम्हा पयत्त चित्ता झूयम झाणम समभस. हे सांगत असताना आम्हाला असं वाटतं दुविहंपी मोक्ष हेऊन 2 तऱ्हेचा मोक्षाचा हेतू आहे. मग 2 मार्ग आहे का? एक व्यवहार मार्ग आणि एक निश्चय मार्ग. आचार्य सांगतात कथनाचा आशय समजून घ्या. नयविवक्षा ही सर्वत्र प्रधान राहिलेली आहे आणि द्रव्य संग्रह ग्रंथ तर नयविवक्षेतच लिहिल्या गेलेला आहे. त्याच्या पहिल्यापासून जर आम्ही गाथा पाहिल्या तर पहिलेपासूनही आचार्यांनी नयाचे 3 विभाग केलेले आहेत. एक व्यवहार नय, दुसरा अशुद्ध निश्चय नय आणि तिसरा शुद्ध निश्चय नय. आणि 3 दृष्टिकोनातून कथन आचार्यांनी सर्वत्र केलेलं आहे. ज्या वेळेला दुविहंपी मोक्ष हेऊन असं ते नेमिचंद्र आचार्य म्हणतात, त्यावेळेला देखील त्यांच्या मनाचा आशय हा आहे की जरी व्यवहार मार्ग त्या ठिकाणी असला, त्याच्यावर उपचरित नयानी कथन करण्यात आलं की यांनी मोक्ष झाला, तरीही तो वास्तविकतः मोक्षाचा मार्ग नाही. जो काही आत्मपरिणाम आहे तो परिणाम म्हणजेच रत्नत्रयाची पूर्ती रूप किंवा मार्ग रूप जो परिणाम आहे, रत्नत्रयाच्या आराधना रूप जो परिणाम आहे, हा परिणाम मोक्षाचं कारण आहे. म्हणून याही ठिकाणी सांगितलं की दर्शन ज्ञान चारित्र त्रय रूप आत्म्याचे परमार्थ तत्व आहे. हे तत्व आहे आणि यानीच आम्हाला मोक्षाची प्राप्ती होणार आहे. या तिन्हींची आराधना भेदपूर्वक करा किंवा अभेदपूर्वक करा, एक आत्माच त्या ठिकाणी प्रतीतीला येणार आहे. आणि असा हा मुमुक्षुंना एक मोक्ष मार्ग, म्हणून मोक्षाचा मार्ग तर एकच आहे आणि एकच असणार आहे. हा निश्चय एकांत आहे आणि हाच निरंतर सेवन करण्या योग्य आहे. एक एव सदा सेव्यो, या एकाचच तुम्ही सदैव सेवन करा. आणि कोण? तर मुमुक्षुणा, मुमुक्षु जीवांनी, ज्याला खरोखर अंतरंगामध्ये आत्यंतिक ओढ आहे की मला मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे, ज्याला आत्यंतिक ओढ आहे की आज मला सामायिक करताना माझी आत्मप्रतीती झालीच पाहिजे. आणि हा संकल्प करून सामायिकाला बसा की आज मी हे जे सामायिक करते आहे, या सामायिकाचं प्रतिफलन माझ्या जीवनात आज तरी मला शेवटच्या माळेच्या मण्यावर का होईना मला आत्मानुभूती आलीच पाहिजे. येईल न येईल वेगळी गोष्ट, पण संकल्प करा, दृढ भावना करा आणि या भावनेचं फळ आमच्या जीवनात आम्हाला निश्चित मिळणार आहे. इथे देखील सांगत आहे की दर्शन ज्ञान चारित्र याची आराधना तुम्ही जीवनामध्ये सतत करा. दर्शन ज्ञान आणि चारित्र व्यवहार नयानी जर आम्ही बघितलं तर व्यवहार नयानी आम्ही श्रद्धा कशाला म्हणतो? तर 7 तत्वांचं श्रद्धान
8 अंगांनी सहित, 8 मदांनी रहित, 3 प्रकारच्या मूढतांनी रहित, 6 अनायतांनी रहित असं जे श्रद्धान आहे त्याला सम्यक दर्शन म्हटलेलं आहे. रत्नाकरण शावकाचार्यचं पुस्तक उघडा. श्रद्धाणम परमार्थानाम आप्ता गम तपोभृताम त्रिमूढा पोढमष्टांगम सम्यक दर्शनमस्मयम. सम्यक दर्शनाची व्याख्या समंत भद्रदेवांनी अशा प्रकारची दिली. तर अशा तऱ्हेने हे जे सम्यक दर्शन सांगितलेलं आहे हे सम्यक दर्शन व्यवहार सम्यक दर्शन आहे. काय तर 7 तत्वांवर श्रद्धा ठेवा किंवा पंचपरमेष्ठीवर श्रद्धा ठेवा किंवा खऱ्या देवगुरु शास्त्रावर श्रद्धा ठेवा. आणि शेवटचं लक्षण सांगितलं की आत्मतत्वावर, तुझ्या आत्मतत्वावर तू अकाट्य विश्वास ठेव की मी आत्मा आहे आणि मी परमात्मा बनू शकतो. एवढी अकाट्य विश्वास जीवनात असेल तर त्याचंच नाव आहे सम्यक दर्शन. हे झालं व्यवहार सम्यक दर्शन. व्यवहार सम्यक दर्शनही आम्हाला समजलं पाहिजे आणि आमच्या समोर ध्येय असलं पाहिजे की मला माझ्या आत्म्याचं दर्शन झालं पाहिजे, आत्मानुभूती मला व्हायला पाहिजे, आत्मप्रतीती व्हायला पाहिजे. आणि ही जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत आमचं व्यवहार सम्यक दर्शनाची भूमिका आमची अत्यंत दृढ पाहिजे. तिथून आम्ही स्खलित होता कामा नये. पहिले झालं हे व्यवहार सम्यक दर्शन. व्यवहार सम्यक दर्शन कशाला म्हणायचं तर जे काही सम्यक ज्ञान तर जे काही तीर्थंकरांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर आमचा अकाट्य विश्वास असणं हे समीचीन आहे, अन्यथा समीचीन नाही. याप्रमाणे आमचा त्या जैन आगमावर आप्तोपज्ञम अनुलंघ्यम अदृष्टेष्ट विरोधकम तत्वोपदेशकृत सार्वम शास्त्रम का पथघट्टणम, अशी जी आमची याविषयीचा हा जो काही भाव आहे हे आमचं सम्यक ज्ञान असणार आहे. आणि आत्म्याच्या स्वरूपामध्ये अशुभापासून निवृत्ती करून शुभ भावांमध्ये व्रत, संयम, जप, तप, आराधना यामध्ये आम्ही सतत संलग्न असणं याचं नाव आहे व्यवहार चारित्र्य. हे जीवनामध्ये आम्हाला साधायचंय. शास्त्राभ्यास, स्वाध्याय, आत्मतत्वाची श्रद्धा या सगळ्या गोष्टी साधत असताना आमच्या जीवनामध्ये जर आम्ही आमच्या आत्म्याचं मला दर्शन झालं पाहिजे, आत्म्याविषयी पूर्ण ज्ञान मला व्हायला पाहिजे आणि मी आत्म्यातच रममाण व्हायला पाहिजे, हे जर आमच्या अंतरंगामध्ये आम्ही ध्येय रूप म्हणून स्वीकारलं असू तर आमच्या जीवनामध्ये याची पण आम्हाला प्राप्ती होणार आहे. आणि त्यालाच म्हणायचं निश्चयानी रत्नत्रय साधन. आणि आमच्या जीवनात जोपर्यंत निश्चय आम्हाला उपलब्ध होत नाही तोपर्यंत ही भूमिका सदैव आमच्या जीवनात आम्हाला ठेवायची असणार आहे. म्हणजे समस्त परद्रव्यांपासून भिन्न आत्म्याची रुची, प्रतीती, स्वानुभूती हे निश्चयाने सम्यक दर्शन आहे. निश्चयाने सांगताना अगदी परद्रव्यनते भिन्न आप भला है, आप रूपको जानपणो सो सम्यक ज्ञान कला है, आप रूप में लीन रहे सम्यक चारित होई, अब व्यवहार मोक्षमग सुनिये हेतू नियत को होई. जो नियताचा म्हणजे निश्चयाचा हेतू आहे असा आता व्यवहार सम्यक दर्शन सांगणार आहे. निश्चय किती वाक्यात सांगून झाला, केवळ 3 ओळींना त्यांना खर्च करावं लागलं निश्चय सांगण्यासाठी की परद्रव्यनते भिन्न आपमे रुची सम्यक्त्व भला आहे. परद्रव्यापासून भिन्न अशा आत्मतत्वामध्ये रुची असणं याचं नाव आहे निश्चय सम्यक दर्शन. आप रूप को जानपणो
सो सम्यक ज्ञान कला आहे. स्वतःच्या स्वरूपाला जाणणं हे म्हणजे निश्चय सम्यक ज्ञान. आणि आप रूप में लीन रहो थिर सम्यक चारित होई. 3 ओळींमध्ये निश्चय त्यांनी सांगितला आणि व्यवहार सांगण्यासाठी पूर्ण 4थी 5वी ढाल त्यांना सांगावी लागली. 3री 4थी 5वी सगळ्या ढाली व्यवहाराच्या कथनासाठी समर्पित झालेल्या आहे. अशा तऱ्हेने या आत्मतत्वाविषयीची श्रद्धा. आणि हे रत्नत्रय कसं आहे, तर हे रत्नत्रय आत्म्यापासून अभिन्न आहे. न आम्ही दर्शन अलग करू शकत, न ज्ञान अलग करू शकत, न चारित्र अलग करू शकत. म्हणून संसारातील समस्त दुःखांपासून चतुर्गती परिभ्रमणापासून सुटण्यासाठी आत्म्याचं सेवन करायचं आहे. परपदार्थापासून आपला उपयोग हटवून रत्नत्रय स्वरूपात जीवाला लावायचा आहे. बनारसी दासजी याबद्दल लिहितात, जो दयालता भाव सो प्रगट ज्ञान को अंग. जो दयारूप परिणाम अंतरंगात होणार आहे तो असा ज्ञानाचं अंग आहे. पण तथापि अनुभव दशा वरते विगत तरंग. पण जी अनुभवाची दशा आहे यामध्ये मात्र अनुभव विगत तरंग, याच्यामध्ये तरंग नाही, विकल्प नाही, निस्तरंग अशी आत्मानुभूती आहे. दर्शन ज्ञान चरण दशा करे एक जो कोई स्थिर भय साधे मोख मग सुधी अनुभव आहे की जो दर्शन ज्ञान आणि चारित्र्य यांची एकता जीवनात साधतो आणि आत्मतत्वामध्ये स्थिर होतो, तोच त्याच्यासाठी अनुपम मोक्ष मग आहे. आणि बुद्धिमान लोक त्यालाच अंतरंगात बघत असतात. यानंतर परत आचार्यांचा कलशच या ठिकाणी असणार आहे. आणि कलश आहे गाथा आहे, 412 नंबरची गाथा आहे. आपण समयसारचा मूळ उपसंहारापर्यंत पोहोचत आहे. 415 गाथांमध्ये समयसार संपणार आहे आणि आपली 412 नंबरची गाथा सुरू आहे. जे 412 नंबरच्या गाथेमध्ये उपसंहाराच्या गाथा आहे कुंदकुंद आचार्यांच्या. आणि उपसंहार पूर्ण ग्रंथाचा करत असताना मानसिकता त्यांची कशी असेल याचाही आम्ही विचार करू शकतो. जेव्हा कोणतीही गोष्ट अगदी शेवटच्या क्षणाच्या तिथे येऊन ठेपते की आता बस 5 मिनिटाचा अवधी आहे आणि त्या 5 मिनिटाच्या अवधीमध्ये पूर्ण ग्रंथाचा जणू काही सार नवनीत आमच्या हाती कुंदकुंद भगवान आम्हाला देत आहे. 415 गाथा वाचा किंवा पहिल्यांदा जी भूमिका सांगितली 12 गाथांची ती वाचा. आणि तेवढं वाचलं की समयसारचे 8 अधिकार समजणार आहे. आणि नंतर सांगतात की आता तुला शेवटचं सार मी काढून दिलेलं आहे की तुला नेमकं काय करायला पाहिजे. आणि म्हणून नेमकं काय करायला पाहिजे तर ही गाथा अत्यंत महत्वाची अशी गाथा आहे की जीवनात आमचं वर्तन कसं असलं पाहिजे, आम्ही कसं राहिलं पाहिजे यासाठी ही 415 जणू काही समयसारचा सार म्हणा, निचोड म्हणा, अमृत म्हणा, हे आम्हाला या गाथेमध्ये आचार्यांनी दिलेलं आहे. मोख पहे अप्पाणम ठवे हितम चेव झाहितम चेय तथेव विहर नित्यम मा विहरसु अन्नदव्येसु. आचार्य सांगतात जणू काही आता हा शेवटचा उपदेश आहे आणि शेवटच्या उपदेशामध्ये भावनिकता ही देखील असतेच असते. कितीही ते मुनिपदधारी असतील तरीही त्यांच्याही जीवनात अजूनही ग्रंथलेखनाचा भाव होता. म्हणजे संज्वलन कषायाचा उदय, संज्वलनचा भाव
जीवनात होता आणि शिष्यांवर अनुग्रह जरी मी करू शकतो हा भाव त्यांच्या जीवनात नव्हता, तरी देखील संज्वलनजनित काही जो लोभ परिणाम आहे याच्यामध्ये त्यांनी शिष्यवृंदाला सांगितलं, उपदेश दिला की हे भव्य अप्पाण मोक्षमहे ठवेही, तू आत्म्याला मोक्ष मार्गामध्ये स्थापित कर. पहिल्यांदा तर एक वाक्य सांगितलं, तू आत्मतत्वाला मोक्ष मार्गामध्ये स्थापित कर. ठवेही स्थापित कर. स्थापित कर याचा अर्थ काय की तू तुझ्या या हृदया पटलावर जणू काही तू एक आत्मा आहे ही गोष्ट सर्वप्रथम इतकी घट्टपणे अंकित कर की तुला याचा कधीही विसर पडू देऊ नको. ही स्थापना जी आहे ही केवळ 10 मिनिटासाठी केलेली स्थापना नाही आहे. ही स्थापना जी मी माझ्या आत्मतत्वामध्ये केलेली आहे ही पूर्णतः त्याच ठिकाणी माझा आत्मा आहे हे मलाच मी माझच निक्षून सांगणं आहे. ही आहे स्थापना. जसं आम्ही म्हणतो भगवंतांची आम्ही स्थापना पात्रावर स्थापना करतो. स्थापना करतो म्हणजे नेमकं काय करतो? जे भगवान आज सिद्ध अवस्थेमध्ये विराजमान आहे त्यांना जणू काही आम्ही आमंत्रण देऊन तुम्ही आमच्यासाठी माझ्या पूजेसाठी माझ्या आराधनेसाठी या ठिकाणी यावं असं मी आव्हान करते. आव्हान केलं, पहिल्यांदा असं बोलावलं की तुम्ही या इथे माझ्या स्थापना पात्रावर विराजमान व्हा आणि स्वस्तिक काढून त्यांना विधिवत जणू काही आम्ही आमंत्रित केलेलं आहे म्हणून त्याला म्हटलेलं आहे आव्हान. दुसरं स्थापना. आव्हान केल्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही या ठिकाणी विराजमान व्हा. आम्ही तुम्हाला उच्च आसन दिलेलं आहे आणि या आसनावर आता तुम्ही स्थापित व्हा. नंतर आम्ही पूजन केलं. पूजन केल्यानंतर अष्टक विसर्जन केल्यानंतर आम्ही त्यांना हे सांगितलं की आमची आता पूजा सांगोपांग रीतीने झालेली आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणाहून आले होते त्या ठिकाणावरून तुम्ही आता जाऊ शकता. हे आम्ही विसर्जनामध्ये म्हटलं. त्या ठिकाणी तिसरी क्रिया जी आहे ती महत्वपूर्ण आहे. आव्हान, स्थापन आणि तिसरी क्रिया आहे सन्निधीकरण. सन्निधीकरणामध्ये काय केलं? जणू काही भगवान त्या स्थापना पात्रावर नाही, माझ्या हृदयरूपी स्थापना पात्रावर मी या ठिकाणी त्यांना स्थापित केलेलं आहे. आणि आम्ही तीर्थंकरांचं विसर्जन केलं, पण आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये जे मी भगवंतांना स्थापना केलेली आहे याचं मला विसर्जन नाही करायचंय. हे माझ्या हृदय कमलामध्ये निरंतर निवास असो अशा प्रकारची माझी भूमिका असली पाहिजे. विसर्जन केलं तर परत आम्ही मोकळं असं नाही. ही भूमिका आम्ही समजून घ्यायची आहे. आमचे जसे भाव त्या ठिकाणी लागेल त्यानुसार आम्ही ही स्थापना करत असतो. असा आम्हाला पहिल्यांदा आमच्या आत्म्याला आमच्यामध्ये आम्हाला स्थापित करायचंय. ठवेही पहिली गोष्ट सांगितली. दुसरी गोष्ट सांगितली, स्थापना केल्यानंतर काय करायचंय? तम चेव छाही, त्याच ध्यान करायचं आहे. विचार कोणता, कार्य आम्ही कोणतंही करत राहू, पण एक स्थायी भाव, आत्मतत्वाचं चिंतन. हा आत्मा कसा आहे? एखाद्या गोष्टीची तीव्र लगन ज्या वेळेला आम्हाला लागते त्यावेळेला आम्हाला दुसरं काही सुचत नाही. काही करतोय आम्ही व्यावहारिक गोष्टी, पण परत परत आम्हाला तीच गोष्ट चैन पडू देत नाही. ती गोष्ट संपल्याशिवाय आमची मानसिक शांती आम्हाला लाभत नाही. त्याच ध्यान आम्ही जीवनात करत राहतो. आचार्य सांगतात मोक्ष मार्गामध्ये देखील तुला असंच करावं लागणार आहे.
तू आता स्थापना केली आहे आणि त्या आत्मतत्वाचं तू सतत ध्यान कर, एकाग्र हो आणि एकाग्रतेने सतत सतत आत्म्याचा उपयोग त्या त्रिकाली आत्मतत्वाशी त्याला स्पर्श होऊ दे. म्हणून छाही तमचेय, तू त्याचाच अनुभव कर. दर्शन ध्यान चारित्र्य भेदामध्ये आला तर दर्शन आठव, ज्ञान आठव, चारित्र्याचे प्रकार पहा. अभेदात असला तर आत्मतत्वात निमग्न हो. म्हणजे तू सतत सतत त्याचाच अनुभव घे, चेय, तू त्याचाच विचार कर. तथेव विहर, तुला विहार करावासा वाटला तरी तू तिथेच विहार कर. म्हणून त्याच आत्मतत्वामध्ये सदैव विहार कर. आणि अन्नद्रव्येषु मा विहरेषु, पण अन्य द्रव्यांमध्ये तू यत्किंचित देखील जाऊ नको. मा विहरसु, तू तिथे विहार देखील करू नको. परद्रव्य तुझ्यासाठी उपयुक्त नाही. हा आचार्यांचा शिष्यांच्या प्रती असलेला अत्यंत करुणाभाव आहे. आचार्य हे पाहत आहे की मी तर माझी अनुभवाची दशा प्राप्त केली, त्याच ठिकाणी मी ध्यान करतोय, त्याच ठिकाणी माझं विचरण आहे, त्याचाच मी अनुभव घेतो आहे. पण समोरचा जो शिष्यवृंद आहे त्यांनी देखील तशीच आत्मानुभूती घ्यावी, तसाच मोक्ष पथ त्यांना देखील सुकर व्हावा. आणि म्हणून आचार्य सांगतात आहे की असा तू ठवेही, झ्याही, चेय आणि नित्य विहर. मा अन्नद्रव्येषु विहरसु, तू अन्य द्रव्यामध्ये विहार करू नकोस. अनादी संसारापासून हा आत्मा आपल्या प्रज्ञेच्या दोषामुळे, त्याची जी विद्या होती ती अविद्या रूप होती, प्रज्ञा जी होती ती योग्य काम करणारी नव्हती, अज्ञान रूप परिणमलेली होती. आणि त्यामुळे परद्रव्यांमध्ये आणि रागद्वेषादिकांमध्ये सदैव स्थिरपणे प्रवृत्त होत आहे. हा आत्मा अनादी कालापासून जरी हा असा न्यायक स्वभावी असला तरीही त्याला त्याच्या आत्मतत्वाची शुद्ध नव्हती. तो आपलं आत्मस्वरूप विस्मृत करून चुकला होता. प्रगाढ मोहाच्या नशेमध्ये हा तल्लीन होता. आणि याला जाग करण्यासाठी आचार्य हे सांगतात की तू अशा प्रकारे या अज्ञान रूप दशेमध्ये पडून होता. तथापि आत्म्याला आपल्याच प्रज्ञाच्या सामर्थ्याने त्यापासून परावृत्त करून आणि सोडवणार कोण? जहा स्वतः बंधनात अडकलेला आहे. यांनीच आपल्या भोवती रागद्वेषाचं बंधन जर करून ठेवलेलं आहे तर याच्यातून सुटण्याचा मार्ग पण याचा यालाच शोधावा लागेल. म्हणजे जो आपल्या भोवती हे जाळं विणणार आहे त्याला स्वतःला या जाळ्याचं भेदन पण करावं लागणार आहे. जो चक्रव्यूहात अडकेल त्याला चक्रव्यूहाचं भेदन पण त्याला स्वतःच करावं लागेल. आणि हेच आचार्य इथे सांगतात आहे की जर तू तुझ्या अज्ञानाने अशा तऱ्हेने परद्रव्यामध्ये अगदी स्वच्छंदपणे विचरण करत होता, तुला तिथे विहार करण्याची भीती वाटत नव्हती, परद्रव्याला तू निज घर समजून तिथे वावरत होता, सगळे येऊन गेलेले शब्द आहे. आणि आता मात्र तू सजग हो. शेवटचं आता आचार्य उपसंहार रूपाने सांगतात आहे की आता तू या रागादिकांपासून परावृत्त हो आणि सम्यक दर्शन ज्ञान चारित्रामध्ये अत्यंत निश्चलपणे सदैवच स्थापित कर. आणि तू तुझ्या स्वरूपाला ओळख, तुझ्या रत्नत्रय आत्मतत्वाला तुला प्रतीतीमध्ये घे. तुझं सम्यक दर्शन ज्ञान चारित्र या तत्वांमध्ये तू प्रगाढ लीन हो.
आणि म्हणून तिथे निश्चलपणे पहिल्यांदा स्थापित कर. संपूर्ण अन्य चिंतांचा विरोध करून अत्यंत एकाग्र होऊन दर्शन ज्ञान चारित्राचेच ध्यान कर. सदैव एका अग्रावर दर्शन गुण आठवला. दर्शन गुणाच्या अनेक व्याख्या आम्हाला आठवल्या. आमच्या मनपटलासमोर दर्शन गुण म्हणत असताना उमास्वामी आचार्य आले, समंतभद्र आचार्य आले, अमृतचंद्र आचार्य आले, नेमीचंद्र सिद्धांत चक्रवर्ती आले. अनेक आचार्य आमच्या मनपटलावर तरळून गेले. ज्ञानाचं चिंतन करत असताना ज्या ज्या आचार्यांनी ही ग्रंथ संपदा आम्हाला उपलब्ध करून दिली, त्या आचार्यांची सूची आमच्या मनपटलावर अंकित झाली. चारित्राचा विचार करत असताना जे जे असे चारित्रधारी, परिहार विशुद्धी संयमी, नंतर प्रखर चारित्रधारी, दीप्त तेजधारी, तप्तधारी असे मुनी, त्यांची आम्ही आराधना करतो आहे. आणि अशा तऱ्हेने त्यांच्या चिंतनामध्ये हा लीन झालेला आहे. तसेच संपूर्ण कर्मचेतना आणि कर्मफल चेतनेच्या त्यागाने शुद्ध ज्ञान चेतनामय होऊन दर्शन ज्ञान चारित्राचाच अनुभव कर. द्रव्य स्वभावाच्या वशाने प्रतिसमय उत्पन्न होणाऱ्या परिणमनशीलतेने तन्मय परिणाम रूप होऊन दर्शन चारित्रामध्येच विहार कर. तसेच ज्ञानरूप एक आत्म्याचे अवलंबन घेऊन ज्ञानामध्ये ज्ञेय रूपानी उपाधी म्हणून सर्वच बाजूंनी येऊन पडणाऱ्या सर्व अन्य पदार्थांमध्ये किंचित देखील विहार करू नकोस. आचार्यांनी अत्यंत सहृदयपणे करुणावंत होऊन ही भूमिका आपल्या शिष्यांना त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि ते शब्द ऐकताना किंवा वाचताना आमच्या समोर देखील जणू काही कुंद कुंद भगवान आम्हाला हा उपदेश देत आहे की भाव भासना अंतरंगात व्हायला पाहिजे. कारण आम्ही हे कुंद कुंद आचार्यांचे आणि अमृतचंद्रांचे शब्द वाचतो आहे आणि ते आचार्य आमच्या समोर मूर्तिमंत उभे राहिले पाहिजे. एवढी तल्लीनता आणि एकाग्रता आणि त्या अनुभवाशी तादात्म्य आम्हाला साधायचं आहे. सूचना की उद्याला आपला क्लास होणार नाही आणि सोमवारी आपण परत भेटू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोये सवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.